की राखेचा बुधवार आम्हाला पश्चातापाविषयी सांगतो. आणि जे जुन्या करारामध्ये ज्या आपण गोष्टी पश्चातापाविषयी लिहिल्या तर बरेचदा त्याच्यामध्ये राखेचं उल्लेख आलेला आहे की लोक राखेमध्ये बसायचे, कपाळाला डोक्यावर राख टाकून घ्यायचे, कपडे फाडायचे आणि रडून रडून परमेश्वराकडे पश्चाताप करायचे. तर हा राखेच्या बुधवाराविषयी आहे. तर आता लेंट समयाची सुरुवात होत आहे आणि रूढी परंपरा आमच्यासाठी यासाठी पण दिलेल्या असतात प्रियांनो की माणसाने कधीही विसरू नये. आता राखेच्या बुधवाराविषयी अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की राखेचा बुधवार आज आम्हाला लक्षात याच्यासाठी पण ठेवायचं आहे की जेव्हा आदामाने पाप केलं आणि आदामाने पाप केल्यानंतर परमेश्वराने त्याला सांगितलं की तू माती आहेस आणि तू मातीमध्ये मिळणार आहेस. जर आपण उत्पत्तीच्या पुस्तकाचं 3 अध्यायाचं 26वं वचन वाचू तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. एक मिनिट आपण उत्पत्ती 19व्या वचनामध्ये लिहिलं आहे, तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. तर ही जी राख आहे हे मातीला दर्शवतं आणि राखेच्या बुधवाराच्या दिवशी आम्हाला आवर्जून या गोष्टीची स्वतःला आठवण करून द्यायची आहे की मी राख आहे, मी माती आहे आणि एक दिवस पुन्हा एकदा त्या मातीला मी जाऊन मिळणार आहे. आणि म्हणून उपास करायच्या आधी एक थोडा वेळ आपण थांबूया आणि विचार करूया की आज आमच्या जीवनाकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन कसा आहे, आम्ही काय करत आहोत. आमच्या जीवनात आज आमची जी प्राथमिकता आहे, जे आम्ही ज्या गोष्टींना आज महत्त्व देत आहोत त्या कुठल्या गोष्टी आहेत. आज आम्हाला देवाकडे पुन्हा पूर्ण मनाने फिरून यायची गरज आहे का. आणि प्रियांनो, आज खरोखर देव माझ्या जीवनामध्ये राहून त्याचं काम करत आहे का. तर आज या राखेच्या बुधवाराच्या दिवशी आपण या गोष्टींवर मनन करणार आहोत. कारण उपास केल्याने देव प्रसन्न होतोच असं नाही, परमेश्वर पश्चाताप आणि उपवास या दोघांनी प्रसन्न होतो. आणि आज आपण या गोष्टी खूप मी तुम्हाला सांगते, आजचा संदेश जर खरोखर तुम्ही मनपूर्वक ऐकला आणि त्याच्यावर